तर हॅलो गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये. आज खूप दिवस झाले मी ब्लॉग वगैरे काहीच बनवलं नाही. म्हणलं आज बनवून टाकावं ब्लॉग. तर म्हटलं आज ऊन पण आहे बाहेर, मस्त बाहेर पण जावं, शॉपिंग वगैरे करावं. खूप दिवस झाला व्हिडिओ वगैरे काहीच पडला नाही आणि टाइमच भेटत नाही गाईज. कारण मी जॉब पण करते, घरी पण थोडंसं मम्मीला हेल्प करते, त्याच्यामुळं टाइमच भेटत नाही मला मोबाईल घेऊन बसायला. आणि घरी आल्यावर असं होतं की दिवसभर काम केलेलं असतं, जॉबवरती असल्यावर. तर मग घरी गेल्यावर असं वाटतं की अरे कधी झोपते कधी नाही. मग मस्त जेवण वगैरे करते आणि लगेच झोपी जाते, थोडंसं फिरते. पण मी रोज रोज काय तुम्हाला घरातलं दाखवणार नाही का, मी रोजच तुम्हाला हे घर एवढंच दाखवणार का. मग म्हणलं जेव्हा सुट्टी वगैरे असेल तेव्हा म्हणलं की मस्त बाहेर वगैरे फिरता येईल, तेव्हा तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवूया. घरातलं तुम्ही पण बोर होणार ना गाईस, होणार का नाही. तर म्हटलं बघा आज आज बघा, मागच्या वेळेस पाऊस पडत होता, मी तुम्हाला सांगितलं होतं पाऊस पडत होता. आणि आता बघा आता कसलं ऊन पडलंय बाहेर, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा गाईस, कसलं ऊन पडलंय, आहे का, किती छान ऊन पडलंय. आणि आज आमचे काम वगैरे सगळं आवरलं होतं, म्हटलं मग तुम्हाला दाखवा. पण मागच्या वेळेस किती पाऊस पडत होता, तर बघितलं किती छान मस्त वातावरण झालं. म्हणलं आज जावं बाहेर आणि व्हिडिओ वगैरे पण शूट करावं. आणि भावाला घेऊन जाते म्हणलं, आणि तो येतो का नाही त्याला पण विचारावं लागेल सारखं सारखं की चल येतो का नाही. तर मग मी बाहेरचं पण घेणार आहे थोडंसं, आता भाई येणार आहे म्हणल्यावर सोबत तो मोबाईल धरेलच. तर गाईज, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मलाही चांगलं वाटेल आणि मलाही असं वाटेल की माझे व्हिडिओ कुठेतरी लोकांना आवडतात. आणि हो, हा व्हिडिओ कुठून कुठून लोक बघतात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय बोलू मी आता, बोलायला शब्दच नाहीये माझ्याकडे. एवढी चांगली मी रेडी झाले, म्हणलं आवरलं सगळं केलं, म्हणलं आता मी माझा भाऊ जातो बाहेर. तू बघा ना काय केलं या पावसाने, दाखवलंय तुम्हाला. माझी सुट्टी आणि पाऊस येणार नाही असं होऊ शकत नाही. सारी उम्र मैं जो कर जा बड़े आ रहा तेरे पीछे ये जिंदगी सर्कस. केलं ना माझा पचका. तर गाईज, आज खूप मोठा प्रँक झाला माझ्यासोबत, तो पावसाचा. तर मग आता मला काय करावं काय समजत नाहीये. आता मी सध्या घरीच आहे, तर म्हटलं थोड्या वेळाने जाईलच, पाऊस बंद झाल्यावर मी माझी मैत्रीण जाणारच आहे बाहेर. तोपर्यंत भूक पण लागली, तर म्हणलं चला पास्ता करूया. तर मी आणि माझा भाऊ आज पास्ता बनवणार आहे. मम्मी नसती मदत करत, मला माहिती. तर गाईच, आज इकडे पाऊस पडत होता, म्हणलं आता काय टाइमपास करायला काहीच नाही, तर भूक पण लागली होती, म्हणलं चला पास्ता करूया. तर बघा मी आज कसा पास्ता बनवते, खूप दिवसातून मी स्वयंपाक बनवते बघ. तर गाईज, इकडे पाऊस पडत होता बाहेर, म्हणलं चला आता काहीतरी पास्ता वगैरे बनवूया. तर घरात 2 पास्ते होते, म्हणलं आता हा पास्ता बनवते, तो वेगळा पास्ता आहे, हा पण वेगळा पास्ता आहे. म्हणलं चला आज पास्ता बनवते, आज सगळेजण खाणार आहे, भैया मी मम्मी. मम्मी काय बनवत नव्हती, म्हणलं मग मीच बनवते. पाणी एकदम गरम झालं होतं, उकळी आली होती, तेव्हा मी लगेच पास्ता टाकून घेतला त्याच्यामध्ये. आता हे तोपर्यंत थोडस बॉईल होईल, तोपर्यंत मग कांदा वगैरे टमाटा सगळं चिरून घेते, म्हणजे डबल इकडं दुसरीकडे पास्ता तयार होईल तोपर्यंत. तर इकडं मी स्टीम होत होतो तोपर्यंत मी इथं कोथिंबीर चिरून घेतली, इथं शिमला चिरून घेतली, इथं टमाटा चिरून घेतला, इथं कांदा चिरून घेतला, हा कढीपत्ता आहे. आणि ही मिरची एकच चिरून घेतली, जास्त आमच्या इथं तिखट कोणी खात नाही त्याच्यामुळं. तर हे झालंय आता बऱ्यापैकी शिजलंय. तर मी आता हे काढून घेणार आहे, याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घेणार याला. तर हे एकमेकाला चिटकू नये म्हणून मी याच्यात थंड पाणी टाकते एकदम. Your smile lit up like a sunrise glow. Touch so soft where the seasons flow. We met where the stars take their flight. Every moment with you feels just right. तर मला एवढं कुकिंग जमत नाही गाईज, जेवढं जमतं तेवढं मी करते. पण मग मला कधी कधी करायला लावते, सारखं सारखं नाही. पण मला असं काही करायचं असं ना, पास्ता खिचडी, तरच मी करते, बाकी मी असं कधीच करत नाही.
करते कधी कधी स्वयंपाक, पण एवढं परफेक्ट पण नाही जमत मला. जसं आहे तसं करते मी. पण जे असेल ना ते मी चांगलंच बनवते हा. म्हणजे लोक बोट चाटतील असंच बनवतील चांगलं. 4 बोट चारच लोक. चारच लोक. तर खायलाच. फक्त 4 लोक. 4 लोक नाही, बरेच. आता घरात तर 4च लोक आहेत ना, 4च लोक आहेत घरात. तर हे झालंय आता बऱ्यापैकी इथं. त्याच्यामध्ये मग थोडस मीठ टाकते. पहिलं टाकलं होतं आपण त्याच्यामध्ये मीठ, म्हणून थोडस टाकणार मी याच्यामध्ये मीठ. जास्त खरट नको व्हायला. आता त्यामध्ये आपण आता हे मसाले टाकून घेऊया. गाईज मसाले टाकताना ना गॅस हा कमीच असला पाहिजे, कारण की ठसका नको उठायला. कारण की आपण जेव्हा लाल मिरची वगैरे टाकतो ना त्याचा ठसका उठतो. फुल गॅस कधीच नाही पाहिजे. म्हणून मंद आचेवरती गॅस ठेवून मग हे सगळे मसाले एकदम हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये. याला जेव्हा नाही का आपण मंद आचेवरती सगळे मसाले आपण तळून देतो ना, तेव्हा ते तेल सुटतं त्याला. बघा आपोआप तेल कसं सुटलं ह्याला. दाखव एकदम. हे बघा तेल कसं सुटतंय. त्याला तेल सुटल्यानंतर आपण याच्यामध्ये पास्ता टाकणार आणि त्याच्या वरतून शेजवान चटणी टाकणार. तर आपण हे पास्ता मी ह्याच्यावरती थंड पाणी वगैरे ते तुम्हाला दाखवलंच होतं. आता ह्याच्यामध्ये सगळं पास्ता मी टाकून घेते. हे टाकला आता मी पास्ता. हे करून घेते बरोबर. हे सगळे मसाले लागले पाहिजे प्रत्येक पास्त्याला. मी असं परतून घेतो व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी टाकायची. 1 चम्मच शेजवान चटणी. अजून 1 चम्मच टाकायची. शेजवान चटणीने एकदम एकदम भारी पास्ता लागतो. बघा माझा पास्ता कसा वाटतोय, कमेंट करून नक्की सांगा. आता सुट्टी म्हणलं काही ना काही टाइमपास नको करायला. गाईज हे बघा मी बनवलाय पास्ता. कमेंट मध्ये नक्की सांगा मी कसा बनवला पास्ता. Two hours later. फायनली गाईज मी बाहेर निघले. गाईज माझी मैत्रीण बघा कशी लपती आहे. कशी लपती आहे ती. तर गाईज फायनली आम्ही आलो बाहेर कुठंतरी फिरायला. आम्हाला जायचं होतं दुसरीकडे, पण आलो दुसरीकडच. आम्ही प्लॅन वेगळाच केलता आणि झालं वेगळंच. पण जाऊ दे, कुठेतरी आलोत ना बाहेर तर फिरलो हे महत्वाचं आहे. कारण की दरवेळेसच काय होतं आमचं, आम्ही घरातच बसतो, कुठं जातच नाही. आता आम्ही फायनली आलो. 2 तास थांबणार इथं, मस्त व्हिडिओ वगैरे बनवणार आणि डबल घरी वापस जाणार. काही खाणार पण गाईज. गाईज इथं पाय भरला आले इथं. माझा भाऊ आला होता व्हिडिओ बनवायला आणि आम्ही व्हिडिओ पण बनवले. ह्या मॅडम म्हणतात हे बनवू ते बनवू, हे बनवू ते बनवू. नक्की बनवायचं काय आहे नक्की. तर आम्ही 2-3 व्हिडिओ शूट केले इथं आणि ते पण सर्वांसमोर. गाईज बघा इथं पाठीमागं किती पब्लिक आहे. पहिल्यांदा इतकी लाज वाटत होती, तरी पण आम्ही व्हिडिओ शूट केला. गाईज शूट केलं. खरंच ना कसं कॉन्फिडन्स वाढला आमचा. गाईज इतक्याच जणात आम्ही डान्सचा व्हिडिओ बनवलाय. किती जण आहे पाठीमागं बघितलं का. तर खरंच आमचा कॉन्फिडन्स वाढलाय चांगलाच. आम्ही खरंच बाहेर पण आम्ही कधी व्हिडिओ शूट केला नव्हता ना, आज डान्स केलाय गाईज. डान्स आणि डान्सचे व्हिडिओ बघा तुम्ही, पडतील इंस्टाग्रामवरती. मी पोस्ट करणार आहे आज संध्याकाळपर्यंत. तर नक्की जाऊन लाईक करा, आवडला असेल तर कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या. तर आम्ही आता थोड्या वेळाने मस्त खायला जाणार आहे. हिला पण खूप भूक लागली आहे. तर गाईज फायनली आमच्या एका ड्रेसवरती बरेच व्हिडिओ काढून झाले. तर माझ्या इंस्टाग्रामला जा आणि व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, फॉलो पण करा. आणि आता आम्ही मस्तपैकी मोमोज खायला जाणार आहे. आता वाजले असतील 7:30 वाजले. आता आम्ही घरी जाणार आहे फायनली. मोमोचं बंद होतं म्हणून आम्ही आता पाणीपुरीच खाणार. पाणीपुरीच खाणार आहे आता. ही जर पाणीपुरी खाऊन मन नाही भरला, आता तिला कचोरी पण खायची. तर कचोरी खायला पण आली ती. पोट आहे का काय?
मी पण खाते कचोरी आणि तुम्ही पण या कचोरी खायला गाईस. हे बघा चटणी टाकते सॉस. हा सॉस आणि चटणी. चटणी पण आहे ना ही. हा ते दोन्ही पण टाकते. तर फायनली गाईज मी घरी चालले आता. ती पण गेलीये आणि मी पण चालले आता घरी.